तर नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालोय. गाडी धुवून वगैरे चकाचक केली. सोमवार होता, आईने पूजा वगैरे करत होती. पूजा वगैरे करून निघालो आपण. हुंडेकर वस्ती महानगरपालिकेमधून नगर परिषदमध्ये गेलो. एवढा विकास झाला की डायरेक्ट चिखलाचीच रोड झाली. हसूच आवरण आता काय आहे. हडपसरला गेलो. हडपसरला एवढं ट्रॅफिक, भलं मोठं, लांबचे लांब 15 मिनटं अख्खे ट्रॅफिकमध्येच गेले. म्हणलं पाटक्यात जायला येईन. मग काय काढत कडकडनी गाडी काढत 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 निघालो आपलं. म्हणलं आता जाऊ द्या, होईन ते जाईन, लेट तर लेट. फायनली पोचलो कॉन्राड हॉटेल, पुण्यातलं सगळ्यात 5 स्टार, 1 नंबर हॉटेल. कस्टमरला घ्यायचं होतं आपलं. मग काय फोन केला सरांना, घेतली, आणलं, सोडलं ऑफिसला. ऑफिसवरून म्हणलं आता जरा खाली मॉलमध्ये जायचं आहे, पण जरा सेंडबिंड मारून जावं म्हणलं. तेवढीच पाखरं वास जरा हे येतो ना जरा, त्यामुळे सेंड मारावं म्हणलं जोऱ्यात. सेंडबिन मारून झाला एकदम चकाचकमध्ये. म्हणलं आता बाटली लावून मग आपलं लिफ्टचं बटन दाबायचं, डायरेक्ट आतमधून एंट्री आपल्याला डायरेक्ट मॉलला. मग आतमध्ये मॉलला गेलो, फेरफाटका मारला. अजून तर दुकानं उघडायची होती, तोवरच मी गेलो तो मोकार चंगळ. नुसतं इकडं तिकडं बघितलं काय नाही, आपलं येऊन झोपलो वगैरे. संध्याकाळी झाले, आपली ड्युटी संपली. सरांना सोडलं लवकरच, आज दिवस मावळायच्या आधीच सोडलं सरांना. मग म्हणलं आज सोमवार आहे तर आज गावात जाऊन दर्शन करावं महादेवाचं मस्तपैकी. गेलो महादेवाच्या मंदिरात. एवढी गर्दी विचारूच नका. मग काय आपलं आलं खडकेश्वर महादेवाचं मंदिर गावातलं अलीकडं आहे. त्या मंदिरात दर्शन करून आपलं म्हणलं चला घरी. ह्या मंदिरात काय एवढी गर्दी नसते, कारण सगळी लोक तिकडल्याच मंदिरात जातात. चला तर भेटू उद्याच्याला.